दात आपण न चुकता घासत असतो, पण तरी सुद्धा दात किडतात का? ऑप्टिमम ब्रशिंग जे आहे ते शिकवलंच गेलं नाहीये. काचेवर पॉलिशिंग ब्रश जसा फिरतो तशा पद्धतीने गोल आणि अप अँड डाऊन अशा 2 मोशन्स मध्ये आपल्याला ब्रशिंग करायचं आहे. हार्ड अँड फास्ट नाही, पण घड्याळ लावून 2.5 मिनिटापर्यंत तुमचं ब्रशिंग कंप्लीट झालं पाहिजे. बाकी जनरल पॉप्युलेशन जे आहे त्यांनी मीडियम ब्रिसल ब्रश वापरणं गरजेचं आहे. आणि ब्रिसलचा टाईप सोडला तर त्या ब्रशच्या डिझाईनमधलं काहीही बघणं महत्त्वाचं नाही. फ्लोराईड असलेली कुठलीही टूथपेस्ट ही फायद्याची ठरते. सो सकाळी उठल्यानंतर ऑलरेडी क्लीन माउथ परत क्लीन करण्यामध्ये काहीच लॉजिक नाहीये. तर 2 वेळेला ब्रशिंग म्हणजे 12 तासाचं अंतर मेंटेन करायचं. तोंडाला वास येण्यामागे 2 प्रकारची कारणं असू शकतात. आयदर तुमचं माउथ तेवढं क्लीन होत नाहीये ऑप्टिमम, किंवा तुमच्या गट सिस्टीम मध्ये काहीतरी इश्यू आहे. आपल्याला लहानपणापासून ना 32 दात असतात ह्या पलीकडे कुणीही कधीही काहीही सांगितलेलं नाहीये. दात पिवळे होणं किंवा त्याच्यानंतर थंड गरम खाल्ल्यानंतर मध्येच दात कळवळणं, ब्रश करताना हिरड्यांमधनं रक्त येणं, दातांमध्ये फटी पडणं, याच्यावरती काय करायचं हेही माहीत नसणं, त्याच्यानंतर सतत चॉकलेट खाणं, गोड खाणं आणि त्याच्यामुळे दात किडण्याची समस्या येणं, टूथपेस्ट कोणती वापरायची, ब्रश कोणता निवडायचा, अनेक छोट्या छोट्या समस्या असतात. लिटरली दातान एवढ्या छोट्या छोट्या समस्या असतात, पण तुम्ही जर का त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्या कधीही गंभीर होऊन जातात हे आपल्यालाही कळत नाही. आणि म्हणूनच दातांचं आरोग्य कसं जपायचं, तुमचं तोंड, ओरल हेल्थ ही कशी जपली पाहिजे, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत, डिस्कस करणार आहोत. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आपल्याला जॉईन झालेले आहेत डेंटल इम्प्लांटॉलॉजिस्ट डॉक्टर नेहा दाते. मॅडम, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. दातांबद्दल जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा एक कॉमन प्रश्न असा आत्ता मला बोलताना जाणवला की दुधाचे दात पडतात आणि आपल्याला कायमचे दात येतात. पण कायमचे दात खरंच कायमचे असतात का? ते किती काळासाठी आपल्याबरोबर असतात? ओके, सो जनरली बऱ्याचशा प्राण्यांमध्ये नंबर ऑफ डेंटिशन्स उगवतात. आता माणसामध्ये 2 डेंटिशन्स दिलेले आहेत, कारण जबड्याची वाढ जी आहे, प्युबर्टल ग्रोथ स्पर्ट जो आहे तो माणसामध्ये एकदा घडतो. म्हणजे मॅच्युरिटी येणं आणि त्यानुसार छोट्या जबड्यामध्ये बसण्यासाठी छोटे दात, आणि जशी जबड्याची वाढ होते तशी मोठ्या जबड्यामध्ये ॲकोमोडेट होण्यासाठी मोठे दात, अशा प्रकारचे हे दात असतात. आता ॲडल्टहूडमध्ये जे दात उगवतात आणि जे जास्तीत जास्त काळ आपल्यासोबत आयुष्यभर राहतात म्हणून त्याला कायमदात असं म्हटलं जातं. दुधाचे दात जे आहेत ते दुधाचे असं सुद्धा जे म्हणजे मिसनोमर आहे हे सुद्धा एक प्रकारचं. दुधाचे दात हे जे दुधाचे म्हटलं जातं त्याला आपण डेसिड्युअस डेंटिशन म्हणजे पडून जाणारे दात असं जर म्हटलं, किंवा त्याला आपण ट्रान्झियंट डेंटिशन असं म्हणू शकतो. ह्याला म्हणजे मी हे समजावून सांगण्यासाठी सांगते, ह्या मेडिकल टर्म्स नाही आहेत. सो मिल्क टीथ जे असतात ते जबडा लहान असल्यामुळे लहान आकाराचे दात हे उगवतात. आणि कायम दात जे असतात त्याला इव्हेंच्युअली जर त्याची तुम्ही जर व्यवस्थित काळजी घेतली तर ते कायम स्वरूपी तुमच्यासोबत राहू शकतात. जर त्याची काळजी नीट घेतली गेली नाही आणि जर सतत ट्रीटमेंटची गरज पडली, लवकर कमी वयामध्ये दात काढून टाकावे लागले, तर त्या केसमध्ये त्याला आपण कायम दात नाही म्हणणार. पण म्हणजे कायमचे दात म्हणजे तुम्ही मरेपर्यंत तुमच्या बरोबर असणं अपेक्षित आहे का? कितव्या वर्षापर्यंत साधारण असतात? कारण हल्ली 52-55 वय झाल्यावर एक दात हलायला लागतो किंवा पडायला लागतात. आयडियल किती टिकतात हे कायमचे दात? कायम दात हे खरं तर आयुष्यभर आपल्यासोबत असणं अपेक्षित आहे, प्रोव्हाइडेड त्याची आपण हिरड्यांची आणि दातांची काळजी जी आहे ती डेली बेसिसवरती ऑप्टिमम घेतली गेली पाहिजे. जर तसं केलं तर बऱ्याचसे आपले पेशंट्स असेही आहेत की जे 80-90 वर्षापर्यंत रुटीन चेकअपसाठीच येतात. फक्त त्यांना ट्रीटमेंटची फारशी गरज पडत नाही, पण त्यांचं लक्ष स्वतःच्या हेल्थकडे इतकं चांगलं असतं की 90च्या बऱ्याचशा पेशंट्सना सुद्धा मोस्ट दातांचं अँकरेज आणि त्यांची हेल्थ ही चांगली असलेली सुद्धा मी पाहिलेली आहे. इंटरेस्टिंग. म्हणजे दातांच्या हेल्थचा जेव्हा आपण विचार करतो किंवा ते कसे आपल्याला टिकवायचे जास्त काळासाठी, दात जेव्हा आपल्याला येतात तेव्हापासून आपण ब्रशिंग करायला सुरुवात करतो. दात आपण न चुकता घासत असतो, ही आपली एक सवय बनलेली असते, पण तरीसुद्धा दात किडतात का? म्हणजे आता तुम्ही प्रश्न म्हणून म्हणताय की ही सवय बनलेली असते, पण आय कॅन टेल यू की नाही करत तेवढ्या रेग्युलरली ब्रशिंग. मोस्ट पॉप्युलेशन, बरेचसे सर्वेज आहेत, त्याला सायंटिफिक पेपर्स आहेत ज्याच्यामध्ये असं दिसून येतं की रोज 2 वेळेला दात घासणं ही गोष्ट फार कमी पर्सेंटेज ऑफ पीपल फॉलो करतात.
रोज एकदा दात घासणं ह्याच्यामध्ये खूप मेजॉरिटी इंडिव्हिज्युअल्स आहेत की जे रोज एकदा तरी मिनिमम दात घासतात. आणि खरं सांगायचं तर मी माझ्या पेशंट्सना बऱ्याच वेळेला म्हणजे वाक्य माझ्या पेशंट्सनी बऱ्याच वेळेला हे ऐकलं असेल की आपल्याला लहानपणापासून ना 32 दात असतात ह्या पलीकडे कुणीही कधीही काहीही सांगितलेलं नाही आहे. आपण आपल्या आईवडिलांनी जसं शिकवलं तसं मोघम ब्रशिंग करतोय, बघून बघून अनुकरण करून ब्रशिंग करतोय, पण ऑप्टिमम ब्रशिंग जे आहे ते शिकवलंच गेलं नाही आहे. शाळेच्या करिक्युलममध्ये सुद्धा आपल्याला फॉर दॅट मॅटर मी जेव्हा डेंटिस्ट्री शिकायला सुरुवात केली तेव्हा मलाही हे माहिती नव्हतं की ब्रश एक्झॅक्टली कसं करायचं आहे. सो अवेअरनेसची कमतरता असणं हा फार मोठा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे 50शीत दात खराब होण्याचं प्रमाण जे आपण बघतोय सध्या, खाण्यापिण्याचा कस आणि जे काही आपण वरचेवर मेडिसिन घेत चाललो आहे, डोकं दुखलं की पॅरासिटामॉल घे, अजून ताप आला की क्रोसिन खा, ह्या गोष्टी ज्या वरचेवर केल्या जातात त्यांनीसुद्धा त्याचे शेवटी केमिकल्स आहेत, ते आपल्या बॉडीमध्ये जाऊन काहीतरी इफेक्ट इवोक करतात. सो त्याचे साईड इफेक्टसुद्धा आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली ब्लड केमिस्ट्री जी आहे ती चेंज होते. ब्लड केमिस्ट्री चेंज झाली की ऑटोमॅटिकली लाळेची केमिस्ट्रीसुद्धा चेंज होते, तोंडाचा pHसुद्धा चेंज होतो. आणि ह्या गोष्टींमुळे दातांचं डिटिरिओरेशन जे आहे ते ॲट अ फास्टर रेट होतं ॲज कम्पेअर्ड टू पूर्वीची माणसं. जनरली आपण हे ऐकलं आहे की पूर्वीच्या माणसांना कधी दाताचे एवढे प्रॉब्लेम्स आले नाहीत वगैरे, कारण ती माणसं वरचेवर गोळ्या घेत नव्हते. आताच्या आपल्या आयुष्यामध्ये असं झालेलं आहे की आपण गोळ्यांना जेम्सच्या किंवा अशा चॉकलेटच्या गोळ्यांसारखं ट्रीट केलं जातं आहे आता. सो ज्यामुळे आपल्याला दातांची स्वच्छता डेली बेसिसवरती कशी करायची ना, हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ते जितक्या लहान वयामध्ये आपण समजून घेऊ तितकं आपल्याला जास्त फायद्याचं आहे. आणि हे काम कोण करणार? 2 पॉईंट्सवरती आपल्याला हे नॉलेज मिळू शकतं. एक शाळा, दुसरे आपले डेंटिस्ट. सो शाळेमधनं हे शिकवलं गेलं पाहिजे, पण जर तिथून आपल्याला हे नॉलेज मिळत नसेल तर तुमचे जे कोणी डेंटिस्ट असतील त्यांच्याकडे रुटीन चेकअप्सला जेव्हा तुम्ही जाल त्यावेळी हा प्रश्न नक्की विचारा की ब्रश कसं करायचं आहे, पेस्ट कुठली विकत घ्यायची, टूथब्रश कुठला विकत घ्यायचा. काही केसेसमध्ये केस वाईजसुद्धा, पेशंट वाईजसुद्धा हे प्रोडक्ट्स कसे वापरायचे ह्याचं गणित बदलत असतं. सो ते चेकअप झाल्याशिवाय तुम्हाला कळणं अवघड आहे. असं जनरलाइज्ड स्टेटमेंट देणं थोडंसं डिफिकल्ट आहे. पण ब्रश नेमका करायचा कसा, म्हणजे त्याची काय एक्झॅक्टली मेथड आहे जी तुम्ही फॉलो केली पाहिजे? आता माझ्या हातात नेमकं मॉडेल नाही आहे, पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की साधारण असं इमॅजिन करा, काचेवर पॉलिशिंग ब्रश जसा फिरतो तशा पद्धतीने गोल आणि अप अँड डाऊन अशा 2 मोशन्समध्ये आपल्याला ब्रशिंग करायचं आहे. आपण जनरली काय करतो, ब्रश असा पकडतो अँड टू अँड फ्रो मोशनमध्ये ब्रश करतो. करेक्ट. सो ह्यानी क्लिनिंग होतं पण ऑप्टिमम होत नाही, कारण 2 दातांच्या मधली स्पेस जर तुम्ही बघितली तर ती व्हर्टिकल असते. ओके. आणि जर हिरड्या पाहिल्यात तर त्या हिरड्या कशा आहेत, स्कॅलप्ड आहेत, गोल आहेत. बरोबर. सो ह्या दोन्ही एरियाजचं क्लिनिंग करण्यासाठी आपल्याला राऊंड आणि अप अँड डाऊन असे दोन्ही मोशन्स फॉलो करायला पाहिजेत, अपेक्षित आहे. पण ब्रश करण्याचा कालावधी किती पाहिजे, किती मिनटं तुम्ही ब्रश करायचा? अगदी म्हणजे खूप हार्ड अँड फास्ट नाही, पण घड्याळ लावून 2.5 मिनटापर्यंत तुमचं ब्रशिंग कंप्लीट झालं पाहिजे. त्याच्यामध्ये जर आपण आपल्या जबड्याचे 4 भाग केले, सोपं सांगते, जर मिडलाईन आणि अप्पर आणि लोअर जॉ असं जर आपण डिवाईड केलं तर एव्हरी क्वाड्रंट 30 सेकंड्स आपल्याला डिवाईड करता आले पाहिजे. आणि वरचा जो भाग आहे म्हणजे दाताचं जे डोकं आहे त्यावरती ब्रशिंग करण्यासाठी 30 सेकंड्स असं जर केलं तर 2.5 मिनिटामध्ये मोघम तुमचं ब्रशिंग जे आहे ते व्हायला हवं. बरं. पण दातावर जेव्हा आपण ब्रश फिरवतो तेव्हा तो आपण पुढच्या बाजूने फिरवतो, दातांची जी आतली बाजू असते ती कशी साफ करायची? त्याच्यावरती डेलिबरेटली ब्रश फिरवायचा, म्हणजे लक्ष देऊन घासण्याशिवाय ब्रश ब्रिसल्स तिथपर्यंत पोहोचवण्याशिवाय त्याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही आहे. ह्याला एक खूप चांगला पर्याय तुम्हाला इलेक्ट्रिक ब्रशचा असू शकतो, जिथे तुम्हाला फक्त तो ब्रश होल्ड करायचा आहे ऑन द टूथ सरफेस. सो हे तुम्ही एक फॉलो करू शकता. म्हणजे इलेक्ट्रिक ब्रश वापरावा का, कारण त्याचं प्रेशर हे जास्त असतं, ते टॉलरेट करू शकतो आपण का, ते मॉडिफाय करता येतं?
इलेक्ट्रिक ब्रशेसमध्ये 2 प्रकारचे ब्रशेस येतात. एक तर मोटराइज्ड असतात, म्हणजे त्याचं हेड फिरतं, आणि दुसरे ऑसिलेटरी असतात, बरं. म्हणजे ते व्हायब्रेट होतात. ओके, सो ह्या दोन्ही प्रकारच्या ब्रशेसचं आउटपुट सेम आहे. म्हणजे असं काही नाही आहे की ऑसिलेटरी वापरणं जास्त बेटर किंवा मोटराइज्ड वापरणं जास्त बेटर, असं नाही आहे. सो ह्या दोन्ही ब्रशेसमध्ये तुम्हाला फक्त तो ब्रश होल्ड करणं एवढंच खरं तर काम असतं, आणि त्याला इंटेन्सिटी त्यांची तुम्ही मॉडिफाय करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा जे ब्रश हेड असतो ना, त्याचा ब्रिसल टाईपमध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत. सॉफ्ट, मीडियम आणि रेग्युलर असे त्याच्यामध्ये सुद्धा टाईप्स आहेत. डिपेंडिंग ह्यांची नावं थोडं कंपनी वाईज थोडी चेंज होतात. काही जण रेग्युलर म्हणतात, काही जण मीडियम म्हणतात. सो ह्यातलं तुम्ही चूज करू शकता विच इज बेटर सुटेबल टू यू आयदर, ऑर विच इज सजेस्टेड बाय युअर डेंटिस्ट. अच्छा, ओके. पण नॉर्मल जेव्हा टूथब्रश तुम्ही घ्यायला जाता तेव्हा तुम्ही कोणता घेतला पाहिजे? म्हणजे डिझाईन बघितलं पाहिजे, त्याचे ब्रिसल्स बघितले पाहिजे, त्याला अजून काय मागच्या बाजूला दिलेलं आहे काय बघितलं पाहिजे, ब्रश कसा निवडायचा? सो आता ह्याच्यावरती आम्ही आमच्या पेजवरती रील्स पण टाकत असतो. सो ही खूप गंमत आहे बरं का. टी व्हीवरती ॲड बघितली की सगळेजण सॉफ्ट ब्रिसल ब्रश विकत घ्यायला जातात, किंवा टी व्हीवरती अशी ॲड बघितली की आता काहीतरी चारकोल काहीतरी आलं आहे की मग सगळे चारकोल ब्रशेस वापरायला सुरुवात करतात. सो मुद्दा असा आहे की सॉफ्ट ब्रिसल ब्रश, आता हे म्हणजे बरेचसे डेंटिस्ट थोडंसं यांचं मत वेगळंसुद्धा असू शकतं, पण मला जे काही थोडका अनुभव जो काही आहे त्याच्यावरनं मी हे सांगते की सॉफ्ट ब्रिसल ब्रश जो आहे ना, तो फक्त डायबेटिक पेशंट्स जे आहेत, ज्यांच्या हिरड्या इतक्या नाजूक झाल्या आहेत की थोड्याशा खरचटण्याने सुद्धा त्यांना ब्लिडिंग होऊ शकतं. सो अशा पेशंट्सना फक्त सॉफ्ट ब्रिसल ब्रश वापरणं रेकमेंडेड आहे. बाकी जनरल पॉप्युलेशन जे आहे त्यांनी मीडियम ब्रिसल ब्रश वापरणं गरजेचं आहे. बरं. आणि ब्रिसलचा टाईप सोडला तर त्या ब्रशच्या डिझाईनमधलं काहीही बघणं महत्त्वाचं नाही. ओके, तो रंग कुठलाही असू दे, त्याला फ्लेक्झिबल नेक असू दे, त्याला अजून डिझाईन काहीतरी वेगळं असू दे. ब्रिसल्सचं म्हणजे त्याच्यामध्येही रिसर्च आहे, नाही असं नाही, की मोस्ट आतले जे काही पोर्शन्स असतात आपल्या दातातले म्हणजे तोंडातले, तिथे पोहोचण्यासाठी ती नेक थोडीशी फ्लेक्झिबल असल्याने हेल्प डेफिनेटली होते. पण ब्रिसल टाईप इज दी अटमोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे तुम्ही ब्रश विकत घेताना बघितलं पाहिजे. हार्ड ब्रिसल ब्रश कुणाला वापरतात असाही प्रश्न मला बरेचसे, म्हणजे कारण मग तो टाईप आहे ब्रिसल्सचा, मग तो कुणाला तुम्ही रेकमेंड करता. सो व्हेरी रेअर केसेसमध्ये ज्यांना फ्लोरोसिस वगैरे असतो त्यांना काही वेळेस हार्ड ब्रिसल ब्रश प्रिस्क्राईब केला जातो, कारण कॅल्शियमपेक्षा फ्लोराईड जास्त टणक असतं. सो तिथला चिकटा काढण्यासाठी किंवा फॉर व्हेरी शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाईम ज्यांचे फूड डेब्रिस निघत नाही आहे त्यांना प्रॅक्टिससाठी सुरुवातीचा काही काळ हा हार्ड ब्रिसल ब्रश दिला जातो. पण लॉंग टर्म यूज हार्ड ब्रिसल ब्रशचा युजली रेकमेंड केला जात नाही. मीडियम ब्रिसल ब्रश इज समथिंग दॅट यू शुड बाय. म्हणजे चुकीच्या पद्धतीचा ब्रश निवडला किंवा चुकीच्या पद्धतीने ब्रशिंग केलं तरी सुद्धा दात डॅमेज होतात का? डेफिनेटली. म्हणजे आता जर सॉफ्ट ब्रिसल ब्रश यूज केला तर दातावरती चिकटलेलं अन्न जर तुमचं निघालंच नाही, सो त्या ब्रशचा काही उपयोगच नाही आहे. आणि हार्ड ब्रिसल ब्रश जर तुम्ही यूज केला आणि तो जर खूप जोरात तुम्ही दातावरनं फिरवताय तर दाताला चरे पडण्याची शक्यता आहे. वरचं एनॅमलसुद्धा वेअर ऑफ होतं बिकॉज ऑफ फ्रिक्शन, म्हणजे फिजिकल डॅमेज. सो आणि मीडियम ब्रिसल ब्रशचा जर विचार केला आणि त्याला जर आपण खूप प्रेशर देऊन ब्रशिंग करतोय असं जर असेल तरीसुद्धा दातावरचं एनॅमल डॅमेज होऊ शकतं. सो प्रेशर किती द्यायला हवं आहे, ब्रिसलचा टाईप कुठला असायला हवा आहे आणि ब्रशिंग मोशन कसं आहे, ह्या तिन्ही गोष्टींचा दातांच्या आरोग्यावरती खूप मोठा इफेक्ट होतो. बरं, पण मी चुकीच्या पद्धतीने ब्रश करते हे मला कळणार कसं? डेंटिस्टकडे गेल्यावरती. ओके. सो रुटीन चेकअप्स, आता आमचे सगळी कम्युनिटी मला ह्याला बॅक करेल असं मला वाटतंय. आम्ही ओरडून थकलोय की तुम्ही दर 6 महिन्यांनी वर्षातनं किमान एकदा तरी डेंटिस्टकडे जा. काहीही होत नसलं तरी रुटीन चेकअप करून घ्या. काही वेळेस असं होतं की कीड लागायला नुकतीच सुरुवात झालेली असते, ते जस्ट 10च्या स्टेजला असतं. त्यावेळी जर ते डायग्नोज झालं वेळेत तर त्या केसमध्ये कीड आतपर्यंत प्रोग्रेस होत नाही आणि तिथल्या तिथे सिमेंट भरून तुमचं दाताचं जे प्रोटेक्शन आहे ते तुम्ही अचीव करू शकता.
सो तुम्ही ब्रश नीट करताय की नाही करत आहात हे तुम्ही एकदा चेकअप करून घेतलात की तुम्हाला ऑटोमॅटिकली लक्षात येईल की दाताच्या कुठल्या भागावरती चरे पडलेले दिसत आहेत का, म्हणजे माझं प्रेशर जास्त पडतंय, किंवा फूड लॉजमेंट दिसते, म्हणजे अन्न अडकलेलंच दिसतंय, जरी मी खाऊन चूळ भरली तरी अन्न अडकलेलंच दिसतंय, मग तिथे गॅप आहे का तिथे इम्प्रॉपर ब्रशिंगमुळे फूड तसंच राहतंय. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही डेंटल चेअरवरती एकदा बसलात की तुम्हाला 10 मिनिटामध्ये इव्हॅल्युएट करून ते Okay. सांगू शकतात. इंटरेस्टिंग. ह्याच्यामध्ये आपण 2 वेळा ब्रश करायचं असं म्हणतो, पण रात्री जेवण झाल्यानंतर इमिजिएटली ब्रश केला पाहिजे का काही गॅप नंतर Correct. ब्रश करावा? व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन. आता माझ्या मागच्या एका पॉडकास्टमध्ये ह्या गोष्टीवरनं छानपैकी कॉन्ट्रोवर्सी झाली होती. सो 12 तासाचं अंतर 2 ब्रशिंग करायची, म्हणजे का असं 2 वेळेला सांगितलंय हे पहिले समजून घेऊया. 24 तास असतात आपल्याकडे, तर 2 वेळेला ब्रशिंग म्हणजे 12 तासाचं अंतर मेंटेन करायचं आहे. ओके. सो जेव्हा आपण रात्री झोपण्याआधी जस्ट ब्रश करतो आणि झोपतो, सो झोपेमध्ये आपण काही खातही नाही, लाळेचं प्रमाण आपलं रात्री झोपेत कमी झालेलं असतं. सो सकाळी उठल्यानंतर ऑलरेडी क्लीन माउथ परत क्लीन करण्यामध्ये काहीच लॉजिक नाही आहे. ओके. सो सकाळी उठल्यानंतर तुम्ही छानपैकी रिन्स करायचं, म्हणजे चूळ भरायची, जर गरज वाटली तर बोटाचा वापर करून तोंड साफ करायचं. ब्रेकफास्ट वगैरे झाला की ऑफिसला निघण्याआधी एकदा ब्रश करायचं. सो दॅट इसेन्शियली मेंटेन्स अप्रॉक्सिमेट 12 hours डिस्टन्स बिटवीन 2 ब्रशिंग्स. जेवण झाल्यानंतर बऱ्याच जणांचं असं म्हणजे सवय असते की जेवण झालं की लगेच ब्रशिंग करायचं. सो जेव्हा आपण कुठलंही फूड कन्झ्युम करतो तेव्हा आपल्या ओरल कॅव्हिटीचा pH जो असतो तो ड्रॉप होतो. म्हणजे काय होतं, आता pH माहिती आहे तुम्हाला. pH 1 ते 14 मध्ये मोजतात. 7 हा न्यूट्रल pH आहे. जितकं 14 नंबरकडे आपण जाऊ तितकं अल्कलाईन असतं, आणि जितकं 1 नंबरकडे आपण जाऊ तितकं ॲसिडिक तो pH मानला जातो, बरोबर. सो pH ड्रॉप होतो म्हणजे काय होतं, तोंडाची एन्व्हायरमेंट आपली होते ॲसिडिक. त्या ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये दातांवरती ऑलरेडी ॲसिडचा परिणाम होत असताना जर तुम्ही फिजिकली सुद्धा त्याला फ्रिक्शन दिली तर काय होणार आहे, दात अजून जास्त झिजणार आहेत. ओके. सो ब्रश करणं हे जेवणानंतर लगेचच रेकमेंडेड नाही आहे. जेवण झाल्यानंतर तुम्ही खळखळून चूळ भरणं मात्र खूप फायद्याचं ठरू शकतं. आणि मग काही वेळ गेल्यानंतर जेव्हा आपली लाळ वगैरे सगळी नॉर्मलाइज होते त्याच्यानंतर फ्लश आउट झाल्यानंतर pH परत आपला जो आहे तो 5.5 पर्यंत येतो. हे नॅचरली घडतं. 5.5 pH एकदा आला की मग त्याच्यानंतर तुम्ही ब्रश करणं सेफ आहे. ओके. तर हे सारखं मोजणं पॉसिबल नाही आहे. साधारणतः 1 ते 1.5 तासमध्ये जाऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर यू कॅन ब्रश. पण जर तुम्ही दिवसातनं 2 वेळेला ब्रश करत असाल ना तर तेवढं सफिशियंट आहे फ्रँकली. बाकी अजून काही करण्याची तशी गरज पडत नाही. ब्रश नंतर मला टूथपेस्टकडे यायला आवडेल. हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट असतात, वेगवेगळे आयुर्वेदिक ब्रँड असतात, केमिकल ब्रँड असतात, आणि शिवाय दंतमंजनसारखे आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेले सुद्धा पर्याय आहेत. आयडियली तुमच्या दातांसाठी काय योग्य आहे, कोणती टूथपेस्ट योग्य आहे? जनरलाइज्ड सांगायचं झालं तर फ्लोराईड असलेली कुठलीही टूथपेस्ट ही फायद्याची ठरते. ओके. त्याच्यामध्ये ॲडिटिव्ह क्लव ऑइल कंटेंट असेल तर अतिशय उत्तम. क्लोरेक्झिडिन जनरली आता मेडिकेटेड टूथपेस्टमध्ये असतं, ते दाताचं चांगलं प्रोटेक्शन करू शकतं. बाकी एक्स्ट्रा ज्या गोष्टी म्हणजे जिथे रिसर्च ऑलरेडी झालेला असेल तर अशा व्हेरीफाईड टूथपेस्ट तुम्ही वापरू शकता. त्यांच्या ज्या कंपनीची टूथपेस्ट तुम्हाला वापरायची त्यांच्या साईटवर जायचं, तिथे रिसर्च पेपर्स तुम्हाला त्यांचे काही पब्लिश्ड असतील तर ते मिळतात, ते वाचा. कुठले डॉक्टर्स आहेत, कुठली फॅकल्टी आहे ज्यांनी तो रिसर्च पेपर गाईड केला आहे, ह्या सगळ्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतात. सो त्या रिसर्च पेपरवरती जर तुम्हाला असं वाटलं की अरे ही टूथपेस्ट मला सुटेबल वाटते आहे किंवा वापरावीशी वाटते आहे, तर ती टूथपेस्ट वापरू का असं डेंटिस्टना विचारा. इफ ही ऑर शी गाईड्स यू प्रॉपरली तर ती टूथपेस्ट तुम्ही वापरायला हरकत नाही. ओके. ब्रँडची नावं मला घेता येत नाही आहेत आता, पण जेव्हा आपण टूथपेस्ट विकत घेतो ना तेव्हा निदान एकच गोष्ट तरी निदान ही बघावी, इन्ग्रेडियंट्स चेक करायचे. त्याच्या मागे इन्ग्रेडियंट्स असतात. 900 to 1000 ppm म्हणजे पार्ट्स पर मिलियन एवढं फ्लोराईड त्या टूथपेस्टमध्ये असायला हवं. अच्छा. तशी कुठलीही टूथपेस्ट तुम्ही
वापरली तरी अडचण काही येत नाही, म्हणजे दाताला डॅमेज काही होत नाही. ओके. दंतमंजनबद्दल काय सांगाल? कारण की बऱ्याचदा दंतमंजन वापरल्यानंतर तुमच्या हिरड्या टाईट होतात असं एक फिलिंग येतं आपल्याला. दंतमंजन वापरली पाहिजे का? दंतमंजन वापरणं चांगलं आहे, अजिबात वाईट नाही. दंतमंजन वापरताना त्याचा पार्टिकल साईज फक्त बघा. खूप खरखरीत दंतमंजन जर असेल तर त्याचे अगेन हार्ड ब्रिसल ब्रश सारखंच चरे पडण्याची भीती असते. मग ते तुम्ही किती फास्ट मोशनमध्ये दातावरती असं घासताय, दॅट अफेक्ट्स. जर खूप मऊ पावडर असेल तर त्या केसमध्ये क्लिनिंग होणं तेवढं पॉसिबल नाही आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही त्याला कॉम्प्लिमेंट करायला ब्रश वापरू शकता. सो एक कुठला तरी सरफेस जो आहे किंवा एक कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट जे आहे ते खरखरीत पाहिजे. जर दंतमंजन खरखरीत असेल तर बोटाचा वापर करू शकता, आणि जर दंतमंजन किंवा पेस्ट ही खूप मऊ असेल तर त्याला कॉम्प्लिमेंट तुम्ही ब्रशनी करू शकता. अच्छा, इंटरेस्टिंग. टूथपेस्ट ही किती काळ तुम्ही कायम ठेवायची आणि किती काळाने ती बदलायची, का मुळात एकच टूथपेस्ट तुम्ही लाईफ लॉंगसाठी ठेवायची? युजली मेजॉरिटी ऑफ युअर लाईफटाईम तुम्ही एक टूथपेस्टला स्टिकअप राहू शकता. ओके. काही मधल्या काळामध्ये जर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी किंवा गम ब्लिडिंग सारखे जर इश्यूज वाटले तर यू कॅन चेंज टू सम स्पेसिफिक मेडिकेटेड टूथपेस्ट. या सगळ्यामध्ये NH टूथपेस्टचा सुद्धा ट्रेंड दिसतोय, सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेले आहेत. काय आहे हा प्रकार? ही टूथपेस्ट खरंच तेवढी बेनिफिशियल आहे का? ही टूथपेस्ट वापरल्याने फायदा डेफिनेटली होऊ शकतो. NHA म्हणजे नॅनो हायड्रॉक्सी ॲपेटाईट. हायड्रॉक्सी ॲपेटाईट म्हणजे कॅल्शियमचं असं स्ट्रक्चर जे आपल्याला एनॅमलमध्ये दिसतं. सो बाहेरचा लेअर जो आहे दाताचा आपल्या, त्याला आपण रोज फ्लोराईडनी कोट करणं हे फ्लोरिडेटेड टूथपेस्टनी अचीव करू शकतो. त्यांनी काय होतं की वरचा जो लेअर आहे तो फ्लोराईडनी रिप्लेस होतो. कॅल्शियमऐवजी तिकडे फ्लोराईड येतं. हे फ्लोराईड जे आहे ते ॲसिडमध्ये तितकं पटकन विरघळत नाही जितकं पटकन कॅल्शियम विरघळतं. म्हणून सगळे डेंटिस्ट तुम्हाला फ्लोरिडेटेड टूथपेस्ट वापरायला सांगतात. आता NHA टूथपेस्ट जे आहे दे हॅव बीन इन एक्झिस्टन्स सिन्स अ लॉंग टाईम. सो आत्ता मग त्याचा थोडासा हाईप होणं, ट्रेंड होणं फायद्याची डेफिनेटली आहे. ती कशी फायद्याची ठरू शकते तर जेव्हा कीड लागते तेव्हा कीड लागण्याची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आपल्या दातावरती चिकटलेलं अन्न खातात आणि विष्ठा म्हणून ॲसिड प्रोड्यूस करतात. त्या ॲसिडमध्ये कॅल्शियम विरघळतं. हे विरघळलेलं कॅल्शियम इनिशियल स्टेजला रिमिनरलाइज होऊ शकतं. अच्छा, बरं. आणि हे काम NHA टूथपेस्ट करते. सो तुमच्या रोजच्या वापरामध्ये NHA टूथपेस्ट तुम्ही वापरली तरी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे सेम प्रकारचा, आणि फ्लोरिडेटेड टूथपेस्ट वापरली तरी सुद्धा सेम प्रकारचाच फायदा तुम्हाला होणार आहे. ओके, इंटरेस्टिंग. तोंडातनं दुर्गंधी येते ही समस्या खूप जणांना जाणवते, पण बऱ्याच जणांना कळतच नाही की माझ्या तोंडातनं दुर्गंध येतोय किंवा मी आत्ता काहीतरी केलं पाहिजे, हे नाही कळत. स्टार्ट रीडिंग द पर्सन इन फ्रंट ऑफ यू. तुम्हाला Okay. लगेच लक्षात येईल की तुमच्या तोंडाला वास येतोय का नाही हां. येते. तोंडाला वास येण्यामागे दोन प्रकारची कारणं असू शकतात. आयदर तुमचं माउथ तेवढं क्लीन होत नाही आहे ऑप्टिमम, किंवा तुमच्या गट सिस्टीममध्ये काहीतरी इश्यू आहे. सो जर गट सिस्टीममध्ये इश्यू आहे तर तुमचे जे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत किंवा फिजिशियन आहेत त्यांना तुम्ही कन्सल्ट करू शकता. त्यांच्याकडनं जर असा क्लिअरन्स मिळाला की गट सिस्टीममध्ये काही फारसा इश्यू नाही आहे तर ह्याचा अर्थ तुमच्या माउथ क्लिनिंगमध्ये तुम्हाला ओरल हायजीन मेंटेनन्समध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. सो तोंडाला दुर्गंधी जी येते ती डिकम्पोज्ड फूडमुळे येते. सो डिकम्पोज्ड फूड राहतंय ह्याचा अर्थ कुठेतरी गॅप्स आहेत, कुठेतरी कॅव्हिटी असू शकते, किंवा हिरड्यांमध्ये आणि दातामध्ये पॉकेट्स तयार झालेली आहेत जिथे अन्न जाऊन अडकतंय. सो अजून ह्यातला महत्त्वाचा एक प्रकार आहे टंग क्लिनिंग. टंग क्लिनिंग जर तुमचं नीट होत नसेल तर त्या केसमध्ये तोंडाला वास येणं इज अ व्हेरी कॉमन थिंग. बरं. माउथवॉश किंवा फ्लॉसिंग किंवा इव्हन हे टंग क्लिनिंग हे किती काळाने करणं गरजेचं आहे? रोज रेग्युलरली केलं पाहिजे का? आणि मुळात हे खरंच गरजेचं आहे का ब्रशिंग व्यतिरिक्त? ब्रशिंग बरोबर टंग क्लिनिंग हे डेली बेसिसवरती करायलाच पाहिजे, म्हणजे प्रत्येक ब्रशिंगला करायला पाहिजे. माउथवॉश आणि फ्लॉस जे आहेत ते स्पेसिफाईड केसेससाठी सांगितलं जातं. फ्लॉस हा ज्यांना क्राउडिंग आहे, म्हणजे माल अलाइनमेंट आहे. माल अलाइनमेंट म्हणजे काय? दात आणि दुसरा दात असे ओव्हरलॅपिंग आहेत की ह्या दोन दातांच्या मधल्या गॅपमध्ये ब्रश नाही पोचू शकत. सो अशा केसेसमध्ये फ्लॉसिंग जे आहे ते रेकमेंड केलं जातं.
माउथवॉश जो आहे तो डेली बेसिसवरती तर नाहीच वापरायचा आहे. आठवड्यातनं 2 वेळापेक्षा जास्त नाही वापरायचा आहे. आणि काही सर्जिकल केसेसमध्ये पोस्ट सर्जिकली हा कंपल्सरी आम्ही वापरायला सांगतो फॉर डिसइन्फेक्शन. ओके. बाकी इतर जनरल पॉप्युलेशनला आठवड्यातनं 2दा इज फाईन. तो सुद्धा इलेक्टिव्हली. जर 2 ब्रशिंगमध्ये तुम्ही 12 तासाचं अंतर मेंटेन करत असाल तर युजली माउथवॉशची गरज पडत नाही. जंतुनाशक म्हणून माउथवॉश हा खूप चांगलं काम करू शकतो. इवन वॉर्म सलाईन गार्गल्स विल ऑल्सो सफाईस फॉर माउथवॉशिंग. पण माउथवॉशचा नेमका पर्पज काय आहे? क्लोरेक्झिडिनवरती मोस्टली हे सगळं सायन्स बेस्ड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे माउथवॉशेस पण अवेलेबल आहेत जे स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी स्पेसिफिक माउथवॉशसुद्धा सांगितला जातो. फॉर सेन्सिटिव्हिटी वेगळ्या प्रकारचा माउथवॉश सांगितला जातो. गम ब्लिडिंगसाठी वेगळ्या प्रकारचा सांगितला जातो. सो जनरली माउथवॉशेस जे आपण बघतो निळ्या रंगाचे ते जे असतात ते क्लोरेक्झिडिन बेस्ड असतात. आता क्लोरेक्झिडिन हे असं मटेरियल आहे किंवा असं केमिकल आहे की जे आपल्या दातांना कोट करतं. ओके. आणि ते जर्मिसायडल आहे. ओके. जर्मिसायडल म्हणजे जंतुनाशक आहे. ओके. सो ते तोंडामधल्या बॅक्टेरियल काउंट जो आहे, कमेन्सल फ्लोरा आहे, त्याचं प्रमाण कमी करायला मदत करतं. अच्छा. ओके. इंटरेस्टिंग. ह्याच्यानंतर मला पुढे जायला आवडेल आपल्या पुढच्या टप्प्यावरती. ह्याच्यामध्ये माउथवॉशप्रमाणे ऑइल पुलिंगची मेथडसुद्धा खूप सध्या व्हायरल झाली आहे की तुम्ही तोंडामध्ये तेलाची गुळणी करायची आहे. थोडा वेळ तेल तोंडामध्ये तुम्ही फिरवायचं आहे आणि नंतर तुम्ही ते थुंकू शकता. ऑइल पुलिंग ही मेथड खरंच गरजेची आहे का? उपयोगी पडू शकेल. गरजेची आहे का नाही ह्यासाठी मी ऑथराईज पर्सन नाही आहे, कारण आयुर्वेदातलं मला काही कळत नाही. ऑइल पुलिंगमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं ऑइल वापरताय ह्यावरती बऱ्यापैकी गोष्टी ठरतात. जर अँटी इन्फ्लमेटरी ऑइल तुम्ही वापरत असाल तर डेफिनेटली तुमच्या हिरड्यांना उपयोग होणारच आहे या गोष्टीचा. त्याच्यामध्ये विटॅमिन्स काही ॲडेड असतील, विटॅमिन सी असेल तर त्याचासुद्धा तुमच्या हिरड्यांना उपयोग होऊ शकतो. सो ऑइल पुलिंग ॲज अन ॲडिटिव्ह मेथड तुम्ही वापरू शकता फॉर हेल्थ बेनिफिट्स. पण ही गरजेचीच आहे का किंवा ब्रशिंगला सप्लिमेंट ठरू शकेल का तर नाही.